नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. महिला पुणे शहरामध्ये सुरक्षित आहेत का? महिलांना रिक्षा चालकांना पुणे स्टेशन येथे स्थानिक पुरुष रिक्षा चालकांकडून शिवीगाळ. महाराष्ट्राच्या 17 शहरांमध्ये 10,000 महिलांसाठी पिंक रिक्षा योजनेचा प्रारंभ. हा उद्योगधंद्यामध्ये महिला अग्रेसर राहाव्यात व घर परिवारामध्ये स्वतंत्रपणे आपला व्यवसाय करून कुटुंबास हातभार लावण्यासाठी सर्वसामान्य महिलांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र शासनाने रिक्षा व्यवसाय प्रोत्साहन देत या व्यवसायाला चालना देण्याचे कार्य करण्यात आले आहे. पुणे शहरामध्ये महिलांविरुद्ध काही घटना घडलेल्या ताज्या असतानाच आज 4 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 4:30च्या सुमारास महिला रिक्षा चालक शोभा सुनील कांबळे राहणार वडगाव बुद्रुक MH12 TU 6308 व आरती सुनील अदाटे राहणार वारजे माळवडी MH12 VW 1994 या पुणे शहरातील महिला रिक्षा चालक असून या महिला रिक्षा चालक रिक्षा व्यवसाय करून आपलं व आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करत असून या आज पुणे स्टेशन येथे व्यवसाय निमित्त आले असता त्यांची गाडी पुणे स्टेशन रिक्षा पार्किंग या ठिकाणी पार्क करण्यात आली असून गाडी काढण्याच्या कारणावरून स्थानिक पुरुष रिक्षा चालकांकडून अभद्र शब्दप्रयोग व शिवीगाळ करण्यात आल्याची घटना घडली असून तात्काळ महिला रिक्षा चालकांनी पोलीस कंट्रोल रूमला मदत मागून संबंधित स्थानिक रिक्षा चालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलेली आहे व अशा तक्रारी वारंवार पुणे स्टेशन परिसरामध्ये घडत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पुढील कार्यवाही पोलीस प्रशासनाकडून करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. नमस्कार, राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहामध्ये आपलं स्वागत. आज आपण आलेलो आहोत पुणे स्टेशन येथील प्रीपेड ऑटो रिक्षा बूथ या ठिकाणी. प्रीपेड ऑटो रिक्षा बूथ ही एक सेवा पुणे स्टेशनवरील शहरामध्ये येणाऱ्या किंवा शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय उत्तम सेवा म्हणून सध्या पुणे शहरामध्ये कार्यरत आहे, पुणे स्टेशन या भागामध्ये. आणि याच भागामध्ये या प्रीपेड बूथमध्ये काही मेल रिक्षा चालकही आहेत आणि फिमेल रिक्षा चालकही आहेत. आज आपण असेच फिमेल रिक्षा चालक आहेत त्यांच्याशी आपण संवाद करणार आहोत. आज त्यांच्याबरोबर असाच एक प्रकार घडला जो त्यांच्याशी वादविवादाचा स्थानिक रिक्षा चालकांकडनं जो प्रकार घडलेला आहे तो जाणून घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. तर आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया महिला रिक्षा चालकांकडनं की त्यांच्याबरोबर काय प्रकार घडलेला आहे. ताई नमस्ते, आपलं नाव सांगा. आरती अदाटे. आरती अदाटे. ओके, आपण काय रिक्षा चालक आहात? रिक्षा चालक आहे. ओके, आणि आपण इथे व्यवसायासाठी येता? काय व्यवसायासाठी येते. काय प्रकार घडला तो आजचा आपला? खूप घाणारे शिवीगाळ केली रिक्षावाल्यांनी आणि त्यांना म्हणजे माणुसकीची हा भाषा म्हणजे त्यांना नाहीच आहे माणुसकी. ओके, खूप इथे रिक्षा नाही लावायच्या, तुम्ही बाहेर रिक्षा लावा, इथे लावायचा तुमचा काही संबंध नाहीये. खूप असं म्हणजे घाणारा प्रकार आहे त्यांचा. शिवीगाळी पण खूप घाणाऱ्या केल्या. रिक्षा आपली स्वतःची आहे आणि आपण रिक्षाने व्यवसाय करता? ओके, आपलं घर परिवार याच्यावरतीच रिक्षावरती चालवतात. ओके, ठीक आहे. सो एक्झॅक्टली तो काय झाला होता? आपण इकडे आल्यानंतर रिक्षा लावली होती, माझी एकदम मध्ये रिक्षा अडकल्यामुळे ही माझी मैत्रीण आहे. ओके, ह्या माझी रिक्षा काढण्यासाठी माझी मदत करत होती. ह्या बोलल्या की तुम्ही रिक्षा साईडला घ्या दादा. त्या आधी प्रेमानेच बोलल्या पण त्यांनी काय ऐकलं नाही. ते म्हणजे मजा बघत होते आमची की आम्ही कशी रिक्षा काढतो आणि हसतही होते. आमची मस्करी त्यांनी केली तरी पण आम्ही इग्नोर करून आम्ही रिक्षा साईडला काढली. साईडला काढल्यानंतर ह्यांना थोडासा धक्का लागला त्यामुळे ह्यांची मनस्ताप खूप झाला. त्रास झाल्यानंतर यांनी स्वतःला चिडचिड करून घेतली. त्यांना सांगायला गेलं ते डायरेक्ट ग्रुपमध्ये येऊन आमच्या अंगावरती धावून भांडत होते. तुम्ही रिक्षा लावायच्याच नाहीये तिथं, तुम्ही इथून बाहेर व्हा. काही सांगाल आपण? आपलं नाव? शोभा सुनील कांबळे. शोभा सुनील कांबळे. ओके, तर काय झालं ताई एक्झॅक्टली? तुम्ही काय झालं? किती वाजता हा प्रकार घडला? हे 4:30 वाजता घडले. ओके, आणि मैत्रिणीची गाडी पाठीमागं होतं, पुढे गॅप होत्यामुळे एक रिक्षा होतं, ते रिक्षावाला नव्हतं. मी रिक्षा काढत होते आणि त्यांना कार्ड पण बी म्हणला नाहीये, त्यांची रिक्षा पण बी नव्हतं. त्यांनी आहे ना माझं मदतीचं मुळे दादा जरा पुढे घ्या म्हणले. त्यांनी म्हणले की माझा रिक्षा नाहीये, मी कशाला काढू म्हणून अशी रुबाबनं बोलला. पण ठीक आहे म्हणले म्हणून मी ढकलून पुढे आणल्यानंतर ते दुसऱ्या सगळ्यांना मिळून माझ्या धावत अंगावर आले आणि त्यांना काय कार्ड बी म्हणलं नाही, हात बी लाव बी म्हणलं नाही, काही नव्हतं. आमचा रिक्षा आम्ही हँडल करत होते. त्यांनी बळाने येऊन आम्हाला भांडणं केली. मग त्याचं तुमच्यावर काय शिवीगाळाचा प्रकार वगैरे काय? शिवीगाळ म्हणजे त्यांनी धावत अंगावर येऊन असे घाण असे शब्द वापरले पण आम्ही काय बोललोच नाहीये. ओके, पण आम्ही शांत बसले. पण तुमची गाडी इथं थांबायचं नाही, तुमच्या गाड्या सगळं बाहेर काढायचं. ओके, आपल्या मदतीला इथं कोणी इकडचे कोणी कर्मचारी वगैरे होते? कोणी नव्हते.
ओके, मग तुम्ही याची तक्रार इथे कर्मचाऱ्यांना वगैरे केली? बूथवर जे कर्मचारी आहेत त्यांना केले नाही ह्याला. ओके, मग यांनी मदतीला आले काय तुम्ही? आले नंतर. ओके, सो आपण थेट यांच्याशी विचारूया. हे कर्मचारी आहेत बूथवर. काय सांगाल आपण, काय प्रकार घडला होता तो? नमस्कार, आपण इकडे ड्युटीला होता? मी ड्युटीला नव्हतो. बर. माझी ड्युटी जी आहे ते पुणे स्टेशन प्रिपेड बूथ वरती कोऑर्डिनेटरची ड्युटी आहे. तर मी बूथवर 24 तास नसतो. मी बाहेर असतो. ज्या वेळेस अडीअडचणी येतात बूथच्या संदर्भामध्ये किंवा रिक्षा चालकांच्या संदर्भामध्ये, यांच्या दोघांमधला एक सामायिक दुवा म्हणून मी काम करतो. बरोबर. तर अशाच प्रकारचा हा जो किस्सा घडला, आमच्या ताईंबरोबर जो किस्सा घडला, तो किस्सा घडला त्यावेळेस त्या ताई इथून रिक्षा घेऊन बाहेर जात असताना एक इथल्या स्थानिक रिक्षा चालकांची रिक्षा आडवी लागलेली होती. ती रिक्षा काढण्यासाठी त्या ताई उतरल्या होत्या आणि उतरल्यानंतर त्यांच्या डोक्याला लागला तो रिक्षा. तर डोक्याला लागल्यानंतर त्यांचा मनस्ताप झाल्यामुळे त्यांनी मनातल्या मनात एक वाईट शब्दाचा प्रयोग केला, राग व्यक्त केला. पण इथं जे स्थानिक रिक्षा चालक होते त्यांनी ऐकलं आणि त्यांना वाटलं की यांनी आमच्याबद्दल बोलले. या गैरसमजातून यांची भांडणं झालेली आहेत आणि हे भांडणं एवढ्या म्हणजे टोकाच्या थराला गेले की ते पूर्ण म्हणजे शिवीगाळीचा प्रकार आला, अंगावर दमदाटी करण्याचा प्रकार आला. एक महिला रिक्षा चालक असून 15 16 जण एकत्रित येऊन त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावत येतात. असला प्रकार इथं घडला. पण असला प्रकार घडत असताना आपले बूथवरचे कर्मचारी जमादार सर होते, त्यांनी आणि सोनी शेंडगे मॅडमनी मला आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर मेसेज टाकल्यानंतर मी 10 ते 15 मिनिटांमध्ये बूथवर आलो. त्यावेळेस पोलीस चौकीतून पोलीस कर्मचारी आले होते आणि त्यांना घेऊन गेले होते. तर तिथं गेल्यानंतर त्यांचे म्हणजे आमच्या महिला रिक्षा चालकांची पण यांची दाखल करण्यात आली, त्यांची पण यांची दाखल करण्यात आली आणि दोघांनाही समजपत्र देऊन सोडून देण्यात आलेलं आहे. आणि हा जो प्रकार आहे तो आजचा नसून ज्यावेळेसपासून प्रिपेड बूथ स्थापन झालं त्यावेळेपासून, म्हणजे आता पावणे 2 ते 3 महिने झाले, त्यावेळेपासून प्रिपेड बूथवर ज्या रिक्षा येतात त्या रिक्षांना इथले स्थानिक रिक्षा चालक अडवण्याचा प्रकार करतात. गाडी आडवी लावून अडवण्याचा प्रकार करतात. मधीच आपण स्वतः थांबून अडवण्याचा प्रकार करतात. त्यांना हॉर्न मारल्यानंतर रागानं बघून शिवीगाळ करण्याचा प्रकार करतात. तर हे असे प्रकार सर्रासपणे आतापर्यंत चालू आहेत. त्यातलाच हा एक प्रकार. नक्कीच. सो ही एक घटना घडली आहे, ही एका महिला रिक्षा चालकांबरोबर घडलेली आहे आणि या घटनेमध्ये पुणे शहरामध्ये अनेक अशा महिलांविरुद्ध घटना घडत असतानाही आज अशीच एक घटना महिलांविरुद्ध एक शिवीगाळ करण्याचा स्थायिक रिक्षा चालकांकडनं हा पुणे स्टेशन येथे प्रकार घडलेला आहे. आणि याची पुणे स्थानिक पोलीस चौकी येथे याची दखल घेऊन याची क्रॉस NC ही दाखल करण्यात आलेली आहे आणि यांना पुढील कारवाईसाठी पोलीस प्रशासन हे आम्ही करून घेतो असं अशा पद्धतीचं आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेलं आहे. तर मी विशाल अडागळे, राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह, पुणे. पुणे जिल्हा प्रतिनिधी विशाल अडागळे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.